ताई अहो काय बोली राहिलेत तुम्ही? अहो मी मी मैत्रीण आहे ना तुमची. मग छोट्या छोट्या कारणांवरून संतापणं, दात ओठ खाणं आणि अंगावर हात उचलणं, समीरचं हे वाढतच चाललंय. स्वामी काय करू मी? आता तर लग्नाच्या पत्रिका पण छापल्या गेल्या आहेत. वल्लरी म्हटली ते खरे का? मग खूप अडकल्यासारखं वाटतंय. पण कोणाला सांगू? स्वामी पाठीशी राहा. हॅलो प्रेरणा, कसा असस गो बाय? बरा असस ना? हा, आणि आमचे जावई बापू कसे असत? ते बरे असा. तू कसा असस गो? गो बोल ना. हा हो मी बरी आहे. मका बोलायचं होतं तुझ्याशी. हो, लग्न ठरल्यावर ना जीव असंच खालीवर खालीवर होता. सोन्यासारखा सासर मिळाला गो तुका. आणि जावई बापू म्हणजे मारतात मका. काय बोललास? खरंच बोलतोय मी. ते मारतात मका. खूप रागीट होत. सुरुवातीक ना मका काही वाटला नाही तसा, पण लग्नाची तारीख जशी जवळ येताना तसं त्यांचं वेगळंच रूप दिसता. छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडतात गे, धमकावतात मका. मी काय करू मका काही कळत नाही गो. भीती वाटूक लागली मका आता. अगो ह्या काय आणि नवीन? हाय मी हे लग्न करू का? मका खरंच काही कळत नाही. अगं लग्न करू नको म्हणजे काय? आ तुझ्या जिभेत काय हाड? ग परवा साखर पुढं झालो ना ग तुझं. आता घोड नवरी झालंस तरी तुझ्या वांगडा लग्न करू तयार असत ते. पण म्हणून मी काही पण सहन करू का गे? घपरव गो. हा, महिन्याचा खर्च, घराच्या कामासाठी पैसे दिले नाही त्यांनी माका. मी काय आता सगळा परत करूच आहे ना. हा, तुका सांगायला ठेवतोय मी. आई ऐक ना, आत्ताच असे वागतायत ते. पुढे लग्न झाल्यावर मका गुरासारखं वागवल्यानंतर. गुरासारखा? मका सांग, गुराक कोणी याची सोन्यान मडवतात? उगाच आपली उचलली जिबाणी लावली टाळ्यात. पण मी दागिन्यांनी सजवा काय वस्तू असं आहे आई. जिवंत माणूस असं आहे ना मी. हा, जिवंत माणसाकच संसार करू पैसे लागतात. तुझ्या बापसाचा जो फाटको संसार असा ना कसं करताय माका माहिती. आता तुका सगळं मिळता ना, तेव्हा भिकेचे डोळे सुचतात तुका. देव माणसा असत ती गो, देव माणसा. तुझी अख्खी कमाई घरात देव तयार झाले असत ते, कळला? आणि
काय वया मका सांग काय वया गो कधीतरी हात उचललो तर सहन करू शिक नवरो असा तो पुरुषाची जातच तशी असता हा त्यांचे चुको पोटात घालूक शिक आणि काय गो लग्न मोडूक तुका तो काय भातुकलीचो खेळ वाटता ठेवतोय मी फोन. प्रेरणा गो ऐकतस स्वामी, आई तरी समजून घेईल असं वाटलं होतं, पण प्रेरणाताई काय झालं तुम्हाला रडताय का ठीक आहे ना अगं काही नाही, बाबांचा फोन आला होता. सगळं ठीक आहे ना काय काय बोलले ते उगाच आपलं असंच काहीतरी बोलत होते गो. आता लग्न झाल्यावर परक्याची धन होणार तू वगैरे आणि मग रडायला लागले म्हणून माका पण रडू आलं. मी येते. नमस्कार, प्रेरणा वालावलकर इथेच राहतात ना? हो इथेच राहते. तुम्ही मला हर्षित सरांनी पाठवलं आहे. मेहंदी डिझाईन्स घेऊन आली आहे. ओह सॉरी या ना प्लीज प्लीज प्रेरणा बसा प्लीज. हॅलो, नमस्कार, मी सलोनी. मला हर्षित सरांनी पाठवलंय मेहंदी डिझाईन्स घेऊन. अच्छा मी प्रेरणा. बसा ना तुम्ही. मी चहा कॉफी काय घेऊन येऊ तुमच्यासाठी? नाही नाही थँक्यू, खरंच नको. नक्की ना? हो हो हो. बसा बसा. हर्षित सरांनी सांगितल्याप्रमाणे तुमच्या हातावर छान दिसतील अशा काही डिझाईन्स मी आणलेत. आमच्या प्रेरणाताईच्या हातावर काही शोभून दिसेल. अन्नपूर्णेचाच हात आहे तो. श्वेता, जरा अति होतंय, पुरे कर आता. या बघा, ह्या पण ट्रेंडिंग डिझाईन्स आहेत. तुम्ही तुमच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव सुद्धा लिहू शकता. खूप जणी काढतात. हे डिझाईन पुन्हा मुद्दा म्हणून आली असा तिकडे. आज ओळखत नाहीये मी तुला. किडे खूप आहे तुझ्या अंगात. तुझ्या अंगात पण काय कमी किडे नाहीस. तुला काय गरज होती आज देवळात जायची? तू कशाला गेली होतीस देवळात? मी ऑलरेडी तुला सांगितलं मी का गेले होते. तू का गेली होतीस? मी पण सांगितलं होतं मी देवळात चाललीये म्हणून. हो खोटं कारण होतं ते कळलं ना. खोटं कारण होतं. खरं कारण काय ते सांग. चांगलंय, आता तू ठरवणार मी देवळात कधी जायचं आणि कधी नाही जायचं. आणि तू कधीपासून का देवळात जायला लागली? तुलाच का गरज होती आजच जायची? का तू जाऊ शकतेस ना, मग मी पण का नाही जाऊ शकत? हे बघ, तुझी दादागिरी ना माझ्यावर चालणार नाहीये. इनफॅक्ट मला ना तुझ्याशी बोलायचंच नाहीये. मला काही स्वप्न नाही पडत तुझ्याशी गप्पा मारायची. हे बघ, मला पण काही हौस नाही तुझ्याशी बोलायची. जा चल. तू पण जा. याला शॉट देते. तेजा सॉरी हा ताई, ते जाऊ दे, त्यांचं चालू राहील. आपण फायनल करूया का डिझाईन? कोण समजते कोण ही स्वतःला? हा, ही दादागिरी ना पुण्यात करायची. ही फालतूची दादागिरी मी नाही सहन करणार तिची. मिठू शांत भाऊ काय करी राहिलेत तुम्ही? शांत व्हा बघू. डोक्यात गेले ही माझ्या. देऊळ का हिला हिच्या मालकीचं वाटतं? मला जेव्हा वाटेल तेव्हा जाईन ना मी. हिला काय प्रॉब्लेम आहे? हो शांत व्हा. मला तरी एक गोष्ट कळतच नाहीये. देवळातनं परत आल्यानंतर एखादा माणूस एवढा कसं काय चिडू शकतो? नाही वा, ही तेजाना हे सगळं मुद्दाम करते, कळतंय मला. बरं पण काय झालंय? तुम्ही दोघी एवढे काऊन चिडलात? का चिडलात म्हणजे? इतर वेळी दिवसात एकदा ही मुलगी आपल्या देवाच्या पाया पडत नाही. आज नटून थटून मुद्दामून देवळात आली होती. नौटंकी. हो नसेल ना मी रोज घरच्या देवाला हात जोडत. सो व्हॉट? मला आज वाटलं देवळात जावं म्हणून मी गेले. तिला काय करायचंय? हो मिठताई, पण मी बी तेच विचारी राहिले ना. तुम्ही मला नाही सांगणार का? काऊन गेला होता तुम्ही देवळात? अगं हर्षित येणार होता ना आज.
हर्षित येणार होता? बरं, पण तुझं काय काम होतं तिकडे? तू तेजस आहेस ना? तू लाजतेस काय ग? का लाजतेस इतकी ग? तू तू सांगे ग. कसं सांगू तुला? मी तू ताई कसं बी सांगा, पण सांगा होता. हा सस्पेन्स नसं नाही राहिला मले. मला ना तो आवडतो. कोण? हर्षित. काय? काय? तू आणि हर्षित? सदा सुखी रहो भाई. आई, हा गो, तुझे नमस्कार चमत्कार काय झाले असतीस ना तर आमका पाणी आण. हा, बशीत बसून हाडा खिळकीस. घ्या ना काकी, पाणी घ्या. गो प्रेरणा, पाणी आण. ताने नाही तर जीव जायचो आमचो. अगो पण त्या कधीपासून पाणी घेऊन उभ्या दी बाई. तुम्ही थांबा हो, तुमका काय कळणार नाही. प्रेरणा आण तू पाणी. मी आणतंय पाणी. आणतंय मी. काय ग बसा. समजता काय? माका सगळा कळता. हे घे. तुम्ही फ्रेश व्हा. मी ना चहा ठेवते हा तुमच्यासाठी. प्रेरणाताई, तुम्ही बसा ना, आई बाबांसोबत छान गप्पा मारा. मी ठेवते ना चहा. गो तू थांब. गो प्रेरणा, तू चाय टाक. सासरी जाशीत तर काय उद्या माणसं ठेवशी चाय पाणी देव. हा अगो पण हो, माका ना ह्याच्याच हातचं चाय होय असा. जरा जास्तीचं गोड कर. हा, चलत नाव तुमका. चहा ठेवते मी, पण तनू नाही. गो तनूचे पेपर असत ना, पेपर झाले की येतो लो. अहो काका, तुम्ही काहून उचलता? अगो नाही नाही नाही, मी घेतोय गो बाई. तू घेत. तू लांबच राहू. हा, लांबच राहू. दे द्या. अहो पण घ्या घ्या वाटतं. बरं, मी काय म्हणते, मी तुमची व्यवस्था आत करते. तुम्ही आतल्या खोलीत आराम करा. हा, ठीक. चला. अरे काका काकू, तुम्ही कधी आलात? गो आत्ताच इलो. द्या बॅग दे मला, मी घेऊन जाते. ते द्या. अगो नको राहू दे, मी घेतोय. अहो द्या ओ काका, द्या द्या द्या. या या. चल. चहा देताय ना त्यागले. वल्लरी ताई, बोला ना. तू वाईट वाटून घेऊ नकोस. हा, आईचा स्वभाव तिखट आहे, माहिती आहे ना तुका. अहो नाही प्रेरणाताई, काहीच हरकत नाही. मला वाईट नाही वाटलंय. आणि तसं बी त्या मोठ्या आहेत ना मॅम, मला काहून वाईट वाटेल. अजून एक रिक्वेस्ट होती. बोला ना. तू आई बाबांच्या कुठल्याच गोष्टीत लक्ष घालू नकोस. सॉरी प्रेरणाताई. नाही म्हणजे मला फक्त मदत करायची होती, माफ करा. सॉरी नको म्हणूस. तू फक्त मदत करत होतीस हे माहितीये माका, पण तेच सांगते मी, नको करूस मदत. गरज नाहीये त्याची. मी आहे ना, मी करेन सगळं. काय ना, त्या दिवशी समीरच्या ऑफिसमध्ये
आईबाबांसमोरच तू त्यांच्याशी जे काही बोललीस ते आवडलं नाही आईला. त्यामुळे भडकली आहे ती खूप. आणि तिका असं वाटतंय की तुझ्यामुळे लग्नात काही अप्रिय नको घडायला. आणि मी बोलल्याचं वाईट वाटेल कदाचित तुका, पण लग्नात कुठलंच विघ्न यायला नको आहे मलाही. तुम्हाला बी असंच वाटतंय की आम्ही सगळ्यांनी ना या दिवसाची खूप वर्ष वाट पाहिली आहे गो. त्यामुळे सगळं नीट पार पडत नाही ना तोपर्यंत धाकधूक असणारच ना मनात आमच्या. आणि माकाही आता कुठला अडसर नकोय माझ्या लग्नात. त्यामुळे प्लीज तू या सगळ्यापासून लांब राहा. ताई, या सगळ्यापासून लांब राहा म्हणजे नक्की कशापासून? माझ्या लग्नापासून. ताई अहो, काय बोली राहिलेत तुम्ही? अहो मी मैत्रीण आहे ना तुमची. मैत्रीण आहेस ना म्हणूनच हक्काने सांगताय मी तुका. सगळं सुरळीत पार पडायला हवं. त्यामुळे तू काहीतरी कारण काढ आणि असोद्याला निघून जा. नको थांबूस इथे माझ्या लग्नासाठी. मी हात जोडताय तुझ्या समोर. भैया जी, हाँ उसको ना थोड़ा सा ऊपर लगाइए. हाँ ते फांदी है ना, फांदी डालो उस पे. ठीक है, ज्यादा ऊपर नहीं भाई, थोड़ा सा. ओके. अरे भाई साहब, आपने ये क्यों नहीं लगाया है? देखिए यहाँ पे जो ऐसा किया है ना, उसको थोड़ा सा स्प्रेड आउट कीजिए. इसको ऐसा मत रखिएगा. ठीक है. हॅलो. क्या? अरे हाय तेजा, हाय कैसी है? तू कसं आहेस? भैया जी, आपने यहाँ क्यों रख दिया है ये सब? थांब मी देते. अच्छा ओके, थैंक यू. ये लीजिए. अच्छा वो तो आ गई. रुक, तुझे कुछ दिखाना है. एक मिनिट. हाँ हाँ, तो मैं क्या कह रहा हूँ, देख तिकडे मेहंदीचं ना सगळं आपलं सेटअप असणार. ओके, वहाँ पे थोड़ा स्टेज वगैरह लगाते हैं आणि तिकडनं प्रेरणाताई आणि समीर दादा येतील. हाँ, वहाँ पे मैं सोच रहा हूँ कि कुछ ऐसा कटआउट वगैरह लगाया क्या. हाँ, आणि हाँ मुझे ऐसा लगा कि यहाँ पे हम कुछ फ्लावर पॉट्स रखते हैं. म्हणजे ते फुलांचा वास आला ना की सॉरी, म्हणजे ते फुलांचा सुवास असतो. अच्छा, सुवास. नाइस वर्ड, मैं ध्यान में रखूंगा. थँक्यू. तर ते फुलांचा सुवास आला ना की मग मूड असा एकदम मस्त होणार. नाईस आयडिया. म्हणजे लोक जेव्हा एंटर करतील तेव्हा एंट्रीलाच इथेच त्यांना एकदम फ्रेश वाटेल त्या फुलांमुळे. किती छान सुचतं रे तुला. मेरा काम ही है वो. ऐक ना, ते मेहंदी आणि हळदीचे जे कटआउट्स आहेत ना, ते आपण एवढ्या वर नको हा लावायला. नाही म्हणजे लोक जेव्हा एंटर करतील तेव्हा त्यांना ॲटलिस्ट पाहता आले पाहिजेत ना ते. हाँ, मैं अपने बंधु को बताता हूँ. ते पाहणार असेच लावणार. और हाँ, हम ना सीटिंग अरेंजमेंट को फाइनलाइज करते हैं. ये देख, इकडे समीर दादा आणि प्रेरणाताई बसणार. मागे इकडे गेस्ट असतील. मैं सोच रहा था कि या काय माझे काय काकू, आवडलं ना डेकोरेशन? होय तर
मेहंदी केवढं खर्च, तर लग्नात किती करतले? प्रेरणाताई, अच्छा हुआ तू आ गई. देख, तेरी एंट्री यहाँ से होगी आणि तुझा जो रूट असणार ना त्याच्यावरती फुलाच्या पाकळ्यांचं असं चद्दर असणार. स्वामी, फुलांची चादर वगैरे म्हणजे गो तेजा, माका ऑकवर्ड वाटेल हा, हे असलं काही नको. अगं लग्न आहे तुझं, आता या सगळ्यासाठी रेडी राहा नवरीबाई. बघलंस प्रेरणा, जावे बापूंनी काय काय केलेली ता. अगो, एवढं शिकलेलो माणूस एवढं पैसे कमवता, पण सगळ्यांका विचारता, सगळ्यांची काळजी घेता. साखरपुड्यापासून आतापर्यंत सगळं खर्च केल्यानी माका अजिबात करूक देऊक नाही. देव माणूस भेटलो गो तुका. नशीब काढलंस गो पोरा, नशीब काढलंस. प्रेरणाताई, मला माहिती नव्हतं हे. अगर सच में ऐसा है तो तू काफी लकी है. काकी म्हणतात ते बरोबर आहे, असा नवरा शोधून नाही सापडणार. क तेजा? हो 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 ना.